मित्रांनो नमस्कार. सध्याच्या कलियुगामध्ये छोट्याशा तुकड्यासाठी, छोटा तुकडा, अर्धा गुंठा असो, 1 गुंठा असो, आपला सक्का भाऊ, मोठा किंवा छोटा, त्या एवढ्या तुकड्यासाठी एकामेकाचा जीव घेतात. जीव घेतल्यावर माणूस एका भावाला दुःख झालं की काय सांगू काय मी. मला खूप वाईट वाटतं त्या गोष्टीला. जमिनीसाठी धावपळ करू नका. जमीन तिथेच राहते, माणूस राहत नाही. एकच विनंती आहे, जर छोट्या भावाला हिस्सा जास्त आला असेल आणि मोठा भाऊ त्याला जर हानी पोहोचत असेल तर छोट्या भावाने सांगायचं की माझ्याकडला जो हिस्सा आहे तू घे, तुझं परिवार वाढव. पण हा जो शरीर ना, हा शरीर एकदा याला दुःखपात झालं ना, खरं नाही रे देवा, काहीच खरं नाही. का जमीन आहे ना, जमीन, गाडी, घोडा, बंगले, प्रॉपर्टी खूप काही घेऊ शकतो, पण हा शरीर ना घेऊ शकत नाही. त्यामुळे छोटा असो मोठा असो, जर त्याला असं वाटतं की छोट्याला जास्त गेली, मोठ्याला जास्त, थोडासा तुकडा देऊन टाकायचा. देऊन टाकल्यावर ती संकट कमी होते. उगाच तेवढ्याशा तुकड्यासाठी एकामेकाच्या अंगावर कोयता, लाकूड, दगड घेऊन एकामेकाला मारायचं, प्लस परिवारालाही दुःखपात होतो. ते झाल्यावर चौकीत जायचं, चौकीत गेल्यावर कोर्टात जायचं. ते लांब लचक प्रोसेस आहे. त्यापेक्षा घरात बसायचं, तुझा काय वाटा आहे, त्याचा काय वाटा आहे, त्याचा काय वाटा आहे, ते वाटे करून प्रत्येकाला देऊन टाकायचं. जमीन वरती घेऊन जात नाही, जमीन वरती घेऊन जात नाही. जमीनतच असते, फक्त माणूस जमिनीवर राहत नाही. म्हणून कळकळीची विनंती आहे.